भाज्यांचा सलाद आणि भरपूर भाज्यांची अशी खिचडी जर केली तर कसलं भारी होईल, किती मस्त आणि टेस्टी लागेल. आणि त्यासोबत मस्तपैकी लोणचं. आहा, मस्त तोंडालाच पाणी सुटलं. हाय मैत्रिणो, मी अर्चना, कुक विथ अर्चना या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज मी बनवले आहे मस्तपैकी कढईमध्येच खिचडी बनवली आहे. चला तर मग आता आपण मस्तपैकी रेसिपीला सुरुवात करूया. कढईतील खिचडी बनवण्यासाठी किंवा पुलाव बनवण्यासाठी इथे मी 2 वाटी बासमती राईस घेतला आहे आणि त्यासाठी फोडणी देण्यासाठी 2 मोठे बारीक कांदे चिरून घेतले आहेत. अद्रक, लसूण, हिरवी मिरची, शिमला मिरची, गाजर, बीन्स, 2 मोठे बटाटे घेतले आहेत, कोथिंबीर आणि टोमॅटो 1 घेतलेला आहे, ते बारीक चिरून घेतले. आता आपण बासमती राईस स्वच्छ धुवून घेऊन त्यामध्ये पाणी ओतून ठेवणार आहोत, म्हणजे आपल्याला फोडणी देईपर्यंत बासमती राईस मस्त असा भिजून जाईल. आता इथे मी स्वच्छ पाण्याने धुवत आहे चांगलं, म्हणजे त्यावर जे पांढरं असतं ना ते सगळं व्यवस्थित निघून जाईल. 2-3 पाण्याने मी इथे तांदूळ धुवून स्वच्छ धुवून घेणार आहे आणि पाण्यातच तसेच तांदूळ ठेवले आहेत. आता इथे गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये मी 2 चमचे तूप टाकून घेते. आता आपलं मस्त तूप गरम झालं की त्यामध्ये आपण फोडणी देऊन घेऊया. तुम्ही कशा प्रकारे खिचडी करता ते मला कमेंटमध्ये सांगा. कढईतील तूप आता मस्तपैकी गरम होत आले, त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकून घेते, अर्धा चमचा मोहरी टाकून घेते. जिरे आणि मोहरी चांगले तुपामध्ये चांगले तडतडू द्या. तुम्ही तुपाऐवजी तेल पण वापरू शकता, आणि इथे मी तूप घेतले आहे. जिरे मोहरी आपले मस्त आता तडतडत आहेत, त्यामध्ये मी सुरुवातीला कांदा टाकून घेणार आहे. इथे मी 2 कांदे बारीक चिरून लांबके घेतलेले आहेत. हे कांदे मस्तपैकी आता तेलात मिक्स करायचे, थोडेसे ब्राऊन कलर होईपर्यंत परतून घेते तुपामध्ये. आपल्याला तेलाची सवय असल्यामुळे सारखं मला तेलच म्हणत आहे मी. आता आपण लसूण वाटून घेतलेला आहे, तो पण टाकून घेतला. हे व्यवस्थित असं तुपामध्ये मिक्स करून घ्यायचं. कांदा जरा छान असा ब्राऊन कलर येऊ द्यायचा. कांद्याला छानपैकी ब्राऊन कलर आलाय, त्यामध्ये मी इथे सुरुवातीला गाजर टाकून घेतले. आता हिरवी मिरची पण टाकून घेतली. बघा, मी सुरुवातीला गाजर यासाठी कधीही टाकते, कारण की गाजर ना थोडंसं हार्ड असतं शिजण्यासाठी. सुरुवातीला गाजर टाकलं ना लवकर शिजलं जातं मग फोडणी होईपर्यंत, त्यामुळे इथे मी गाजर टाकून घेतले आहे. तुम्हाला अशा प्रकारची हेल्दी खिचडी करायला आवडेल का ते मला कमेंटमध्ये सांगा. आता इथे आपण बीन्स पण टाकून घेतले आहेत. 7 ते 8 बीन्स बारीक कट करून घेतले होते, ते पण मिक्स करून घेऊया तुपामध्ये. त्या व्यवस्थित फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचे, म्हणजे छानपैकी तुपामध्ये अशा भाज्या छान शिजल्या की खिचडीला खूप छान अशी टेस्ट येते. आता यामध्ये मी शिमला मिरची पण टाकून घेतली. शिमला मिरची पण मिक्स करून घेते. अशा प्रकारची खिचडी कढईमध्येच केली ना खूप छान टेस्ट येते. सारखं कुकरमध्ये खाऊन कंटाळा आला असेल तर अशी खिचडी करून बघा. आता इथे मी बटाटे पण टाकून घेतले. बटाटे पण छान असे आपण तेलामध्ये तळून घेऊया, म्हणजेच मिक्स करून घेऊया. आता इथे टोमॅटो जे आहेत ते मी मिक्सरला काढून घेणार आहे, कारण की टोमॅटो असे डायरेक्ट मी कट केलेले टाकणार नाही. आता इथे मिक्सरमधून टोमॅटो काढून घेतले, ते पण फोडणीमध्ये टाकून घेऊया. आता ही फोडणी व्यवस्थित सगळी मिक्स होऊ द्यायची, म्हणजे तुपामध्ये चांगलं भाजी शिजू द्यायची. मग त्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे. इथे मी चवीनुसार मीठ पण टाकून घेतले. आता आपण यामध्ये लाल तिखट टाकून घेऊया चवीनुसार.
अर्धा चमचा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींना शेअर करा. आता यामध्ये पुलाव मसाला टाकून घेतला 1 चमचा भरून. अर्धा चमचा धनिया पावडर टाकून घेतली. गरम मसाला थोडासा टाकून घेते, कारण की पुलाव मसाल्यामध्ये गरम मसाला थोडासा असतो, त्यामुळे गरम मसाला अर्धा चमच्यापेक्षा थोडा कमी टाकून घेतले. आता हे सर्व मसाला एकत्र मिक्स करून घेऊया आणि चांगल्या भाज्या अशा तुपामध्ये शिजवून घेऊया. कढईमध्ये चांगल्या असं तुपामध्ये भाज्या चांगल्या शिजवून घेतल्या की त्यामध्ये मीठ, मिरची आणि मसाल्याची पेस्ट उतरते. आता त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. छान अशा शिजल्या गेल्यात. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा भाज्यांना पण कलर आलाय. आता यामध्ये आपण बासमती राईस टाकून घेणार आहोत. थोडासा बासमती राईस भिजल्यासारखा वाटतो. 15 ते 20 मिनिटं पाण्यात ठेवला होता. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की आपण बासमती राईस धुवून पाण्यात ठेवणार आहे फोडणी होईपर्यंत. फक्त फोडणी आपली तयार होईपर्यंतच राईस ठेवायचा पाण्यामध्ये. बघा मस्त असा भिजवून निघतो आणि पटकन शिजला पण जातो. आता हा राईस मस्तपैकी तुपामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत आणि इथे थोडं थांबा. आता आपण यामध्ये ना थंड पाणी न ओतता गरम पाणी ओतणार आहोत. त्यामुळे ना जे आता एवढी कुकिंग प्रोसेस चालू आहे ना, ते एकदम थंड पाणी ओतलं ना लगेच थांबतं आणि त्यामधली टेस्ट निघून जाते. तर त्यामुळे मी इथे दुसऱ्या गॅसवर गरम करायला पाणी ठेवलेलं आहे. ते पाणी यामध्ये ओतणार आहे. त्याच्या आधी आपण तुपामध्ये छान असं तांदूळ परतून घेणार आहोत भाज्यांसोबतच. तेवढं तांदूळ भाज्या व्यवस्थित तुपामध्ये परतून घ्याल तेवढी एकदम मस्त टेस्ट लागणार आहे. एकदा करून बघा. आता इथे पाणी मोठ्या ग्लासाने 2 ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे. आता तेच पाणी ओतून घेतले. आता इथे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता बघा मला 2 ग्लास असं मोठ्या ग्लासाने पाणी लागलं. पण तुम्हाला तुमच्या ग्लासाचा अंदाज कळणार नाही, तर भाताला अंदाज कळण्यासाठी काय करायचं, जेवढं आपलं तांदूळ असतं ना त्याच्यावर फक्त 2 इंच पाणी ठेवायचं. म्हणजे व्यवस्थित असं भाताला तुम्हाला एक्स्ट्राचं पाणी ओतायची गरज पडणार नाही आणि मस्तपैकी असं भात शिजवू द्यायचा. आणि पाणी कढईमध्ये असताना त्यावर लगेच झाकण ठेवायचं नाही. चांगला असं शिजू द्यायचा भात. थोडासा अर्धा कच्चा शिजत आला की त्यावर झाकण ठेवून द्यायचं. अशा केल्यानं भात पण छान शिजतो आणि उतू पण येत नाही आणि तुमचे मसाले वगैरे खाली सांडणार नाही. अशा प्रकारे भात झाला ना, थोडं थोडं पाणी राहिलं की मग यावर झाकून ठेवायचं आणि गॅस हा मिडियम करायचा. आता इथे मी गॅस मिडियम केलेला आहे. तुम्ही बघू शकता भात आपला थोडं थोडं शिजत आलेला आहे. त्यामध्ये आता कोथिंबीर थोडीशी टाकून त्यावर परत झाकण ठेवणार आहे. खिचडी आपली थोडीशी शिजत आलेली आहे. त्यावर प्लेट झाकून ठेवूया आणि 10 ते 15 मिनिटांनी ओपन करूया. आपली खिचडी छानपैकी शिजली आहे. तुम्ही बघू शकता थोडंसं कुठं पाणी नाही, काय नाही. मस्त आपली खिचडी झालेली आहे. आता मी प्लेटमध्ये वाढत आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त असा भात झालेला आहे. तांदूळ पण छान असे सुटसुटीत झाले. मस्तपैकी
मिक्स भाज्यांचं सलाद आणि साईडला लोणचे घेऊन मस्त खा. आणि खिचडी तुमची कशी झाली ती अशा प्रकारे केल्यावर ते मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला खिचडीच्या साईडला जे सलाद दिसत आहे त्या प्रकारचं सलाद जर करायचं असेल तर आपल्या चॅनलवर त्याची पण रेसिपी मी टाकली आहे. आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी कुक विथ अर्चना या चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.